टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या अपेक्षा मातीमोल झाल्या आहेत। बाजारात नेण्यासाठी भाडेही निघत नसल्यानं टोमॅटो जनावरांपुढे टाकण्याची वेळ आली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबत फळबाग आणि भाजीपाला वर्गीय पिकं घेण्याकडे वळताना दिसत आहे। मात्र या पिकांना योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्या टोमॅटो पीक काढणीला आलं आहे, मात्र योग्य भाव मिळत नसल्यानं टोमॅटो बाजारात नेण्याचा खर्चही शेतकऱ्यांचा निघत नाहीये। त्यामुळे हताश होऊन शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे टोमॅटो आता जनावरांपुढे टाकण्याची वेळ आली आहे। परिणामी शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतोय आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षेचा लाल चिखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी अर्धा एकर टमाट्याची लागवड केली। काय सध्या परिस्थिती अशी की सध्या बाजार भाव मार्केट काहीच नाही। हे तोडून उपटून ते बकऱ्याला टाकणं चालू आहे। मार्केटले पाठवावं त्याचं ते भाडं सुद्धा भेटत नाही। त्याच्यामुळे ते आम्ही बकऱ्याला टाकणं चालू केलं। खर्च किती लागला? खर्च 50-60 हजार रुपये लागला। काय काय बांबू तार सगळं विक्रीच आहे। ते केन बांधकाम पुन्हा औषधी खर्च एक पाळी काढायची 3000 रुपये खर्च लागतो। खर्च निघाला त्याच्यामधून? खर्च म्हणजे कर्जबाजारी झालो साहेब। मी सगळं घाटात काम आलं। उत्पन्न तर काहीच नाही मिळालं, पण कर्जबाजारी होऊन बसलो। व्याजानं पैसे काढले लोकांचे, ते पैसे देणं मुश्किल झाला।